नागपूर येथे घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे। शीलरत्न भीमराव बेलेकर वय 45 वर्ष हे प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते। कर्तव्यनिष्ठ आणि शांत स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती। मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या 2 वर्षांपासून तणाव सुरू होता। पत्नी रुचिका बेलेकर हिचे महेश मेश्राम नावाच्या शिक्षकासोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आलेत। ही बाब लक्षात आल्यानंतर घरात सतत वाद आणि तणाव वाढू लागला। पत्नीने घटस्फोटाची मागणी करत मालमत्तेवर हक्क सांगितला आणि मानसिक छळ सुरू केला। यामध्ये तिचा प्रियकर महेशही सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झालेत। सततच्या दबावामुळे शीलरत्न बेलेकर मानसिक तणावाखाली होते। फेब्रुवारी महिन्यात ते अचानक बेपत्ता झाले होते। त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी अंबाझरी तलाव येथे त्यांचा मृतदेह आढळून आला। सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती, मात्र पोलीस उपनिरीक्षक अविनाश निकाळजे यांच्या सखोल तपासातून धक्कादायक सत्य समोर आले आहे। पत्नी आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झालेत। यानंतर अंबाझरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। अंबाझरी तलावात एक व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला। त्या हिशोबाने त्या ठिकाणी बीट मार्शल गेले। बीट मार्शल यांनी तेव्हा मृतकास बाहेर काढला। त्याची ओळख पटली। त्याचं नाव शिवरत्न बेलेकर, शिवरत्न भीमराव बेलेकर असे त्याचे नाव आहे। वय 42 वर्ष। सदर इसम हा पोलीस हवालदार या पदावरती राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर होता। तो 22 तारखेपासून 22 फेब्रुवारी 2026 पासून बेपत्ता होता। 24 तारखेला त्याचा मृतदेह अंबाझरी तलावात मिळवून आल्याने अंबाझरी पोलीस स्टेशन येथे मर्ग क्रमांक 11/2026 कलम 194 BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याप्रमाणे आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला होता। नमूद मर्गच्या चौकशी अंती विविध साक्षीदार पडताळण्यात आले। त्या साक्षीदारांच्या बयानावरून त्या ठिकाणी मृतकाची पत्नी हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108 या कलमान्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मृतकाच्या पत्नीविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास या गुन्ह्यामध्ये मृतकाची पत्नी हिला कायदेशीररित्या अटक करून सध्या ती पोलीस स्टेशन अंबाझरी येथे लॉकअपमध्ये आहे।